आयटी क्षेत्रामध्ये तुम्हाला देखील स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. वर्डप्रेसच्या माध्यमातून फ्रीलान्सिंग एजन्सी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी किंवा जॉबच्या संधीच्या शोधात जर तुम्ही असाल तर आज तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. नमस्कार, मी निखिल मस्के, फाउंडर ऑफ शिवशंभू वेबवर्क्स. वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्रामच्या माध्यमातून माझा बिझनेस क्षेत्रातील आणि वर्डप्रेस क्षेत्रातील 4 वर्षांचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून मी आता तुमच्या समोर घेऊन येतो आहे. आपला वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम हा मुख्यतः 2 प्रकारच्या व्यक्तींसाठी बनला आहे. पहिले तर ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करायची आहे किंवा फ्रीलान्सिंग करायची आहे, अशा लोकांसाठी हा कोर्स बनलेला आहे. विशेषतः सांगायचं झालं तर कॉलेज स्टुडंटसाठी हा वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम आहे. सध्याच्या सिच्युएशनला मार्केटमध्ये अनेक वर्डप्रेस डेव्हलपरच्या रिक्वायरमेंट्स आहेत, परंतु त्यांना सर्व्ह करण्यासाठी तेवढे वर्डप्रेस डेव्हलपर अवेलेबल नाही आहेत. तर याच्या पाठीमागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या कॉलेज करिक्युलममध्ये अजूनही वर्डप्रेस इन्क्लूड झालेलं नाही. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर तुमच्या रिझ्यूममध्ये एक एक्स्ट्रा ॲडव्हान्स स्किल हवी असेल आणि इतरांपेक्षा वेगळं राहायचं असेल, त्यासोबतच वर्डप्रेसमध्ये करिअर करायचं असेल, तर वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम हा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम हा इतर वर्डप्रेस कोर्सेसपेक्षा नक्कीच वेगळा आहे. आपण या कोर्सला 2 विभागात विभागले. पहिला म्हणजे वर्डप्रेस विदाउट कोडिंग आणि दुसरा म्हणजे वर्डप्रेस विथ कोडिंग. वर्डप्रेस विदाउट कोडिंग तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल, परंतु माझ्या अनुभवातून आणि लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करून तुम्हाला वर्डप्रेस डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये विदाउट कोडिंग करून सुद्धा एक चांगल्या प्रकारची मास्टरी नक्कीच मिळेल. वर्डप्रेस विथ कोडिंग विषयी सांगायचं झालं तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही हा कोर्स मिळणार नाही. आपला हा वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पुढे काय करू शकता? पहिले तर फ्रीलान्सिंग करू शकता. माझा फ्रीलान्सिंगचा अनुभव मी तुम्हाला संपूर्ण कोर्समध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला वर्डप्रेससाठी फ्रीलान्सिंग थ्रू क्लायंट मिळवणं नक्कीच सोपं जाणार आहे. दुसरी गोष्ट, जॉब करू शकता. सध्या मार्केटमध्ये वर्डप्रेस डेव्हलपरची डिमांड खूप जास्त आहे. तुम्ही एकदा हा कोर्स कंप्लीट केला, तुम्हाला प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट आणि कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं जाईल. प्लेसमेंट गॅरंटी जरी आम्ही देत नसलो तरी प्लेसमेंटसाठी तुम्हाला असिस्टन्स नक्की मिळेल. तिसरी गोष्ट, तुम्ही स्वतःचा एक बिझनेस देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्ही वर्डप्रेसच्या माध्यमातून इतर बिझनेसेससाठी वेबसाईट बनवून देऊन त्यांच्याकडून काही अमाऊंट चार्ज करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे आपला वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम हा मुख्यतः 2 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केला आहे. पहिलं तर वर्डप्रेस विदाउट कोडिंग आणि दुसरी म्हणजे वर्डप्रेस विथ कोडिंग. आता आपण या कोर्सेस विषयी थोडक्यात जाणून घेऊया. वर्डप्रेस विदाउट कोडिंग या कोर्समध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे नावात सांगितल्याप्रमाणे कोड न करता एक पोर्टफोलिओ वेबसाईट, ई कॉमर्स वेबसाईट, बुकिंग पोर्टल यासारख्या वेबसाईट बनवता येते. या कोर्सचा कालावधी असेल 3 महिने. हा कोर्स पुढील कोर्ससाठी म्हणजेच वर्डप्रेस विथ कोडिंग कोर्ससाठी एक प्री रिक्विजिट कोर्स आहे. आता आपण माहिती जाणून घेऊयात वर्डप्रेस विथ कोडिंग विषयी. अनेकांना असं वाटतं की वर्डप्रेसमध्ये कुठल्याही प्रकारे कोडिंग करावी लागत नाही, परंतु एक वर्डप्रेस डेव्हलपर हा वर्डप्रेससाठी कोडिंग करत असतो. वर्डप्रेस विथ कोडिंग या कोर्समध्ये तुम्हाला थीम डेव्हलपमेंट आणि प्लगइन डेव्हलपमेंट शिकवले जाईल. त्याच्या आधी त्यासाठी लागणारा प्रीरिक्विजिट्स म्हणजे फ्रंट एंडमध्ये तुम्हाला HTML, CSS आणि JS पूर्णपणे शिकवलं जाईल. फ्रेमवर्क्समध्ये तुम्हाला बूटस्ट्रॅप आणि टेलविंड शिकवलं जाईल. बॅकएंडमध्ये PHP ही लँग्वेज, तर डेटाबेसमध्ये MySQL हा डेटाबेस या कोर्सचा पार्ट असेल. हे सर्व पूर्ण झाल्यानंतर वर्डप्रेस विथ रिॲक्ट JS देखील तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जाईल. या कोर्सचा कालावधी एकूण 6 महिने असेल. तुम्ही दोनही कोर्स जर करत असाल तर तुम्हाला फीमध्ये सवलत देखील मिळेल. वर्डप्रेस डेव्हलपर प्रोग्राम मधील या दोनही कोर्सचा जर सिलेबस तुम्हाला हवा असेल तर खाली दिलेल्या डाउनलोड बटनवर क्लिक करा. तुम्ही तिथून सिलेबस पूर्णपणे डाउनलोड करू शकता. कोर्स विषयी आणि इतरही काही तुमचे प्रश्न असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्याशी संपर्क साधा.